फक्त 1000 रुपयामध्ये तुम्ही शेगाव फिरू शकता। ते कसं ते सांगतो, त्याआधी मला फॉलो करा। बघा, तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशनवरून तुम्ही ट्रेनने शेगावला या। स्टेशनवर उतरल्यावर लगेच संस्थांच्या फ्री बसेस तुम्हाला मंदिराजवळ सोडतील। मुख्य मंदिर परिसरात आल्यानंतर या भक्तनिवासमध्ये तुम्हाला 300 रुपयापासून ते 900 रुपयापर्यंत रूम मिळून जाईल। आणि जर तुम्ही सोलो ट्रॅव्हल करत असाल तर 20वा भक्तनिवासमध्ये तुम्हाला डॉर्मेटरी बेड फक्त 70 रुपयामध्ये मिळून जाईल। तसेच जर तुम्ही फॅमिलीसोबत शेगावला येत असाल तर आनंद विहार भक्तनिवासमध्ये तुम्हाला फक्त 750 रुपयामध्ये अशी एक VIP रूम मिळून जाईल। मग दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन या भक्तनिवासमध्ये सकाळी नाश्ता करा आणि या फ्री बसने या महाराजांच्या मुख्य मंदिराकडे। दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या मागच्याच बाजूला महाप्रसादालय आहे, येथे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला महाप्रसाद मिळून जाईल। त्यानंतर तुम्ही महाराजांचे प्रकट स्थळ, बंकट सदन आणि कृष्णजींचा मळा या ठिकाणाला भेट द्या। आणि हे सर्व प्लेसेस मंदिरापासून फक्त 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहेत, तर या सर्व ठिकाणी तुम्ही पायी चालत जाऊ शकता। हे सर्व पाहिल्यानंतर तुम्ही नागझरीला जा, जिथे संत गोमाजी महाराजांची समाधी आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना शेअर करा जे शेगावला येण्याचा प्लॅन करत आहेत।